तुझी विश्वात माप नाही, तुझिया गुणाच्या राशी पडल्यात ठाई ठाई, पवित्र माणसाचे दगाडताना पाहून मातीत मिळविली इथली हुकुमशाही, हेलो एक असं राहू द्या रातभर. मी आता वाढवही म्हणत नाही तुम्हाला, काहीच नाही म्हटलं. आज रोजी हा बाबासाहेबांचा समाज आमच्या समाजाला दिशा दाखवणारा दिशा दर्शक नाही. जसं विमानाला होकायंत्र असतं, ते होकायंत्र विमानाला योग्य स्थळी घेऊन जातं, तसंच आम्हाला योग्य ठिकाणावर नेणारा, या समाज बांधवांना योग्य स्थळी नेणारा नेता नाही. बाबासाहेब गेल्यानंतर हा समाज अनाथ झाला. नेता नाही तर नाही, आमच्या समाजाचं मुखपत्रही नाही. मडामे साहेब आणि बाबासाहेब म्हणतात, ज्या चळवळीचं, ज्या समाजाचं मुखपत्र नाही, तो समाज पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे असतो. म्हणून म्हणतोय, करते हमरूनी आक्रोश जनता, करते हमरूनी आक्रोश जनता, गाय नसलेल्या वासराप्रमाणे. अरे झाला अनाथ झाला समाज, माय नसलेल्या लेकराप्रमाणे. ताकदीनं काम घ्यायला लागत आहे. करते हमरुनी आक्रोश जनता, गाय नसलेल्या वासराप्रमाणे. अरे झाला अनाथ झाला समाज, माय नसलेल्या लेकराप्रमाणे. भीम होता तवा चार होते. म्हणावे दादा काका, भीम होता तवा चार होते. वृत्तपत्र आता एक नाही. वृत्तपत्राविना झाली चळवळ पंख तुटलेल्या पाखराप्रमाणे. पंख तुटले
गयेत बरसल्या त्या धारा दिसत नाही. गया म्हणजेच बुद्ध गया. गयेत बरसल्या त्या धारा दिसत नाही. त्या महूतला वादळ वारा दिसत नाही. दिसत नाही. त्यानंतर मनोजी राजा आजच्या घडीला अरिया निड्या नभांगणात तारा दिसत नाही. निड्या नभांगणात तारा तारा दिसत नाही. निड्या नभांगणात तारा दिसत नाही. कुणाचा राम दास तयाचा होऊ कसा मी. बळावे साहेब मी रामदास म्हणणार नाही डायरेक्ट. कुणाचा राम दास तयाची होऊ कसा मी. अरे माझ्या घराची कवाडे उघडे ठेवू कसा मी. हे सगळे आमच्या पुढाऱ्याची नाव आहेत. परंतु मी सांगतोय आमचा पुढारी एकच झाला, एकच राहील. त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि तुम्ही असे काही रोजाना आणलेल्या माणसासारखे नका बसू. हो आता पुढाऱ्याने लावून दिली सवय आम्हाला. सभा असली कोणाची गर्दी जमवायची असेल 500 रुपये रोज कार्यकर्ता सोमडीत बाहेर जाते. आता तिकडे त्यानं खरंही सांगलं तर टाळ्या वाजवत ते, खोटंही सांगलं तर टाळ्या वाजवत. तसं नका ना करू. आपण काही भाडा आणलेले लोक आहो का. काही लोक रडायले लोक नेतात भाड्यानं. मेल्यावर कोणीच नाही राहत रडायला. मग 2-4 बाय घेऊन जायचे. आणि बरा होता हो काहीतरी माहीतच नसते, उगीच रडत बसतो. तसं नका करू. आपण खानदानी लोक आहो, नागवंशी. आपल्या बापाचं गाणं आहे, आपल्या आईचा जन्मदिवस आहे म्हणून तिकडे नका लक्ष देऊ. ते लाऊडस्पीकर कसं आहे असो, आपण बिना लाऊडस्पीकरचे गाणारे माणसं रात्रभर. के पाटलाला माहित आहे एकच माईक राहायचा. तबला आहे त्याच्यात, ढोलक आहे त्याच्यात, पेटी त्याच्यात, गायक आहे त्याच्यात, कोरस त्याच्यात. त्याच्यातले आम्ही माणसं ह्या अशा. आता ही साधनं निघाली म्हणून माणसं चोचले करते, नाहीतरी एका माईकवर गाणाऱ्या रात्रभर. म्हणून तिकडं नका बघू. आपल्याला मेसेज द्यायचा आहे. कारण कार्यक्रम घेताना खूप श्रम पडतात, कष्ट पडतात. तुमच्याच घामाचा पैसा आहे की. आता तुमच्या घामाचा काय, माया घामाचा काय. माया समाजाच्या लोकांचे कष्ट म्हणजे माझ्याच कष्ट की नाही. आपलाच कार्यक्रम आहे, आपण चांगला करून घेऊ. एकदा रमाईच्या नावानं जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कंजूसी करू नका. ज्यानं सोबत 2 हात आणले असेल त्यानं टाळ्या वाजवा. एक हात आणला असेल त्यानं टाळी वाजवायची. कोण आणले 2 हात वर करा बरं. आणले ना 2 हात. अरे 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 थांबा ना जरा. 2 हात तर भाऊ द्या मला. ज्याने 1 हात आणला असेल ते नका वर करू. नाही आणले, दोन्ही हात आणले, मग होऊ द्या टाळ्या. क्या बात आहे. आपलाच कार्यक्रम आपण साजरा करू. उणीवाकडे लक्ष देऊ नका. चांगला कसा होईल इकडे लक्ष द्या. म्हणून म्हणतोय हे नेते जाऊ द्या. आपला एकच नेता एवढं ध्यान ठेवा. अरे महापुरुषांनी दिले तसे हे महापुरुषांनी दिले तसे आता देते नाही कुणी. त्या महापुरुषांनी दिले तसे आता देते नाही कुणी. ज्योतिबा शाहू भीमा सारखे नेते नाही कुणी. ज्योतिबा शाहू भीमा सारखे नेते नाही. ज्योतिबा शाहू भीमा नेते नाही. वाजवा रे बापू. तुम्ही वाजवल्या नाही तर तुमची लेकरं वाजवल्याशिवाय राहणार नाही. काय वाजवा. अरे पवित्र हाताने तेवढं तर काम करा. कारण
ज्योतिबा फुलेचा टर्नओव्हर टाटा बिर्ला पेक्षा जास्त होता त्या काळात. टाटा बिर्ला आहे ना, त्याच्यापेक्षा जास्त होता. 35 एकर फुलाची शेती होती. पुणे कंस्ट्रक्शन नावाची कंपनी होती. ठेकेदार होते ज्योतिबा फुले आणि पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. मुंबईचं एसटी स्टेशन ज्योतिबा फुलेंनी बांधलं. माहितीसाठी सांगतो, कार्तिक दादा मणामे साहेब, पुणे कंस्ट्रक्शन कंपनीने बांधलं. ती कंपनी कोणाची होती? ज्योतिबाची होती. आणि टाटा बिर्लाचा टर्नओव्हर 20,000 रुपये होता. त्यावेळेस ज्योतिबा फुलेचा 1,00,000 रुपये टर्नओव्हर होता त्यावेळेस. आणि शेवटी ज्योतिबा मेले. त्याच्या मैताला कपन घ्यायला पैसे नव्हते. सावित्रीबाई मरण पावली. तिच्या प्रेताला न्यायला कोणी तयार नव्हतं. डॉक्टर यशवंत दत्तक पोरगा ज्योतिबाचा, तोही मेला प्लेग मध्ये. त्याची बायको मेली. तिच्या कपनालाही पैसे नव्हते. एवढी कंडिशन. ज्योतिबा फुले दारू पित होते. काही शौक होता त्यांना. सुपारीही न खाणारा माणूस. सगळं दान केलं कुणाला? तुम्हाला, मला, माझ्या समाजाला, या अडाणी समाजाला. त्याच्यानंतर शाहू महाराज. आपल्या राजसत्तेचा उपयोग त्यांनी कशासाठी केला? स्वतःची राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी. त्यांनी राजकीय पद भोगलं नाही, राजापद भोगलं नाही. जनतेसाठी. शेवटी शाहू महाराजाला लॉजवर वीज देऊन मारण्यात आलं. चांगली मयत नाही झाली शाहू महाराजाची, मारण्यात आलं. आणि बाबासाहेब तर माहित आहे, फक्त राजगुरू शिल्लक आहे त्यांचं, बाकी काहीही प्रॉपर्टी नाही. मग ती दिली कुणाला? तर तुम्हाला आणि मला, या बहुजन समाजाला. म्हणून म्हणतोय, महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी. अरे महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी. त्या ज्योतिबा शाहू भीमा सारखे नेते नाही कुणी. काय केले यांनी? पैसा कमवला नाही, धन दौलत कमवली नाही. मग काय केलं? ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी जगले आणि तुमच्यासाठी लढले. ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले. पाहुनी दैना तुमची, पाहुनी दैना तुमची. अरे पाहुनी दैना तुमची. ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले. लेकराला दुःखात पाहून आई रडू शकते, आहे की नाही? लेकराला दुःखात पाहून बाप रडू शकतो. दुसरं कोणी रडते का? मग ज्योतिबा, शाहू आणि बाबासाहेब जर तुमचं दैनावस्था पाहून रडले तर ते मायबापापेक्षा कमी होते का? नाही ना. माय बापापेक्षाही त्यांचे ऋण आहे. म्हणून म्हटलंय
ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले, ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले, ते तुमच्यासाठी जगले, ते तुमच्यासाठी लढले. पाहुणी दैना तुमची, पाहुणी दैना तुमची, ते ढसा ढसा रडले. ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले, ते ढसा ढसा रडले. बोले तैसे चाले, बोले तैसे चाले, तत्ववेत्ते नाही कुणी. अरे बोले तैसे चाले, तत्ववेत्ते नाही कुणी. त्या ज्योतिबा शाहू भीमासारखे नेते नाही. माणसाचं तरी बरं होतं, त्याला मरा लागत नव्हतं. पण महिलाची तर लय झोंगाड, लय वाईट स्थिती होती. नवरा जर मेला तर त्या नवऱ्याच्या सरणावर बाईला जळावं लागत होतं. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नव्हता. नवरा मेला ना, मर मर होय त्या सरणात. तशी जात नव्हती, उचलून धरून टाकत होते, तरी नवऱ्याच्या चितेवर जाळत होते. यासाठी कोण आवाज उठवला? याच महापुरुषांनी आवाज उठवला. आणि मग बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल तयार केलं. बाबासाहेबांवर संपूर्ण भारतात टीका टिप्पणी झाली. कोणी शाह देऊ लागलं, कोणी मारण्याच्या धमक्या देऊ लागलं. एवढंच नाही तर या RSS वाल्यांनी बायाचा मोर्चा काढला आणि बाबासाहेबाच्या घरावर पाठवला. 26 अलीपूर रोड, दिल्ली. बाबासाहेब मुर्दाबाद. कोण तो बाबासाहेब होय? आम्हाला रस्त्यावर उतरवतील. बाबासाहेबाच्या कानात शब्द गेले. बाबासाहेब स्वतः मोर्चाला सामोरे गेले आणि विचारू लागले, महिलांनो, तुम्ही मोर्चा काढता, कशा विरोधात काढता? अहो म्हणले, तो कोण बाबासाहेब? आम्हाला रस्त्यावर ओढतोय तो, आम्ही त्याच्या विरोधात मोर्चा काढतोय. बाबासाहेब म्हणले, मीच बाबासाहेब आहो. तेव्हा बाबासाहेब त्यांना सांगतात, अरे हिंदू कोड बिल मी कशासाठी लिहिलं? मातांनो, बहिणींनो, ज्यावेळी नवरा तुम्हाला सोडतो, बाप सुद्धा घरात घेत नाही, भाऊ सुद्धा घरात घेत नाही, नवरा येऊ देत नाही, त्यावेळी तुमची स्थिती काय होते? नवऱ्यानं सोडलं तर भाऊ येऊ देत नाही. नवरा 2 बायका करू शकतो, पण तुम्हाला नवरा मेल्यावर नवरा करायचा अधिकार नाही. बापाच्या संपत्तीत वाटा नाही, नवऱ्याच्या संपत्तीत वाटा नाही. मग मी तो वाटा देण्याचं काम करतो. मावल्यांनो, मी काही वाईट करतो? मोर्चातल्या बाया म्हणले, आमची चूक झाली, मोर्चा परत जिथून आला तिथंच गेला. मग कोणासाठी लढले? तुमच्यासाठी लढले. म्हणून म्हणतो, हातात लेखणी आणि तोंडात जुबा आहे. आकाशाला वापण्याचा मनसुबा आहे. हिंदू कोड बिलाच्या भरोशावर मनोज राजा, अरे या स्त्रियांच्या यशाचा राजवाडा उभा आहे. या स्त्रियांच्या यशाचा राजवाडा उभा आहे. कुणाच्या भरोशावर? जी नवऱ्याची गुलाम होती, व्यवस्थेनं तिला चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित ठेवलं होतं, परंतु बाबासाहेबांनी तुम्हाला आकाशात उडण्यासाठी पंख दिले. म्हणून तुमच्या जन्म देणाऱ्या बापापेक्षा श्रेष्ठ बाप कोण आहे? त्याचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. टाळ्या वाजवायच्या नाही. नाही, आता जर टाळ्या वाजवल्या तर दंड आकारण्यात येईल, बरं का? ध्यान ठेवा. म्हणून म्हणतोय, नेते भरपूर मिळतील भावा,
गायिका महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका अंजली घोडके या माझ्या भगिनीकडनं 100 रुपये मिळाले. आयुष्यात पहिल्यांदा ती माझ्या सोबत गात आहे आणि मी तिच्या सोबत गातो. तिने मला खालून ऐकलं, मी तिला ऐकलं नाही. पहिल्यांदा तिला ऐकण्याची संधी येते म्हणून मी शॉर्टकट शूट घेणार आहे. शेवटचं गाणं म्हणजे आठवणचं. नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. मावल्यानो, नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये, तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये कोणी लावणार नाही दिवा. लावेल का? तोंडानं बोला हो किंवा नाही. लावेल का कोणी दिवा? समजा आता तुमचा बाप मेला, नवऱ्यानं हाकलून दिलं, कुठं जासाल तुम्ही? पोलीस स्टेशन. पोलीस स्टेशनात कोण आहे? पोलीस आहे. ते कोण ठेवला? बाबासाहेबांनी ठेवला. बाबासाहेबाच्या कायद्याने ठेवला. म्हणजे पर्याय आहे ना, तू बापाजवळच जातेस की नाही? जिथं तुमचे सगळे पर्याय संपले असतात तिथे बाबासाहेब उभे असतात. म्हणून म्हणतोय खरा बाप बाबासाहेब आहे. नेते भरपूर मिळतील भावा, सारे लुटून नेतील ठेवा. तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये, हो तुझ्या अंधाऱ्या जीवनामध्ये कोणी लावणार नाही. अरे या विश्वाला दिपवणार, या विश्वाला दिपवणारे जग जेते नाही कुणी. या विश्वाला दिपवणारे जग जेते नाही कुणी. त्या ज्योतिबा साऊ भीमा सारखे नेते नाही. आहे का? 6 तारखेला माझा कोथरुण्याला कार्यक्रम झाला. आमचे दादा आणि वृद्धदादा शेवाळे यांच्या सोबत. तुम्ही बाई माणसाचे सामने लय पाहिले हो. एकदा माणसाचा ठेवून बघा ना. काय बाईवर शेरेबाजी केली की माणसं हसतात, त्यांना आनंद वाटतो. माणसाचा ठेवून बघा, मग किती आनंद येतो ते बघा. हा, तिथून आमचे रवी बाबू कवाल, ते पण एक गायक होते. किरण पाटणकर सोबत त्यांचे कार्यक्रम झाले. रवी बाबू उभे राहा. कुठे? इकडे या, इकडे इधर राव. आणि इकडे पब्लिक समोर हात जोडा. आणि पोस्ट होती कोणती? नायब तहसीलदार. सगळ्यांना जय भीम करा. ज्योतिबा शाहू भीमा सारखे नेते नाही. शेवट सादर करतो. गाणं 2-4 कोस आहे, पण तेवढं नाही जाऊ आपण, ते अति होते.
कारण माझं गाणं तसंच असते, कारण पाठवून देताना प्रत्यक्षात तुम्हाला बोट धरून बाबासाहेबांसमोर उभं करावं लागतं. मी लय येणा माणूस आहे. एकदा अमरावतीला एक आमचे पेठी मास्तर प्रकाश वानकडे, कुंभारा परितू भीमा, समाजाला घडविले गाणारा, त्याच्या घराचं उद्घाटन, गृहप्रवेश, हबीब अजमेरी आला होता. इंटरनॅशनल कवाल, फॉरेन रिटर्न, त्याचे 2 झाले. तो आता मुसलमान अल्ला शिवाय गात नाही ना, तर बाबासाहेब त्याला काही देणं घेणं नसतं. 2 गाणे गायले. शेवटच्या दुसऱ्या गाण्यात तो बोलला, मैं चाहूं तो बोले अल्लाह पाक के 2 कलाम में रात निकल सकता हूं म्हणे. मी मनात म्हटलं, असं काहून म्हणता राजा, तू गेलंय पागल आहो ना. आणि मनातच म्हणत होती, प्रकाशने याच्यानंतर माझ्या नंबर लावू नये, पण लावलाच त्याने. गेलो, झालं गाणं सुरू. हबीब अजमेरी बसून होता समोर. म्हटलं, हबीब भाई बड़ी खुशी की बात है यार, आपने बहुत अच्छा जुमला बोला, लेकिन आप बोलते बोला कि मैं चाहूं तो अल्लाह ताला के 2 कलाम में रात निकलता हूं. हबीब भाई, ये मनोज राजा इतना पागल है, तो भी 2 आप तो भी 2 गाने में रात निकाल सकते हो. ये मनोज राजा इतना पागल है कि बाबा साहब के 1 गाने में रात निकाल सकता है. कॉन्फिडन्स, नुसतंच कॉन्फिडन्स नाही, ऑन मटेरियल, रले टले टपले फोन आहे. हा नसे आहे ते, तिकडे जाणार नाही. शेवट सादर करतो. शेवट. ही धरती फाकवणारे, 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 पहाडाला वाकवणारे, पहाडाला वाकवणारे, ताकद या धमन्यामधली, अरे ताकद या धमन्यामधली, शत्रूला दाखवणारे, शत्रूला दाखवणारे, शत्रूला दाखवणारे, शत्रूला दाखवणारे. मनोजी राजा पूर्वजासारखी अभिनेते नाही कोणी. आता अभिनेते म्हटलं की पोरांच्या डोळ्यासमोर काय ते सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान. हे अभिनेते नाही रे, खरे अभिनेते आहेत भीमा गोरेगावचे 500 महार, ज्यांनी व्यवस्थेला आपल्या पायावर झुकवलं. आलेले ऐलान बाजीराव पेशव्याला सांगून बोलले, तू आमच्या गळ्याला टांगलेलं मडकं काढतोस की तुझ्या विरोधात लढायचंय. बाजीराव पेशव्याने सांगलं, नाही काढणार. सिद्धनाथ महार बोलले, ठीक आहे, मैदानात बघू आता कोण हारते आणि कोण जिंकते. 150 किलोमीटर पैदल चालत येऊन रात्रभर भीमा नदीच्या पाण्यात लढाई केली. कोणी 500 महाराणी भीमा नदीच्या पाण्यात लढाई केली आणि दिवस उजाड्यात 1 जानेवारी उगवायच्या आत महाराणी लढाई जिंकली. खरे अभिनेते कोण आहे? 500 महार. अरे त्यांची जर क्रांती झाली नसती, येरीस लढले काय ते? ब्रिटिशांना भेटले, इंग्रजांना भेटले, म्हणजे आम्ही तुमच्याकडून लढतो, पण आमच्या काही अटी शर्ती आहेत. काय? तर पहिली अट, गड्यातलं गाडगं कमरेचा झाडू सोडायचा. दुसरी अट, महाराणांना मिलिटरीमध्ये, सैन्यामध्ये घ्यायचं. तिसरी अट, महाराणा शिक्षणासाठी शाळा खोलायच्या. या 3 अटी मान्य केल्यानंतर 28,000 सैन्याला कापण्यासाठी 500 महार तुटून पडले. सिद्धनाथ महाराजची तलवार अजूनही म्युझियम मध्ये आहे. मायासारखे 4 जणाले तलवार उचलत नाही, ते कशी चालवली असं.
आणि तेवढ्याच वजनाची ढाल कशी पेरली असेल, खरे अभिनेते ते आहे. म्हणून एकदा त्या 500 मारासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ही धरती फाकवणारे पहाडाला वाकवणारे, धरती फाकवणारे पहाडाला वाकवणारे, ही धरती फाकवणारे पहाडाला वाकवणारे. वानगड सेठ, ही जशी हनुमानाने छाती पाडली होती तशी महाराज सुद्धा धरती फाकवली. ही धरती फाकवणारे पहाडाला वाकवणारे, ताकद या धमन्यामधली, ताकद या धमन्यामधली, शत्रूला दाखवणारे, शत्रूला दाखवणारे, शत्रूला दाखवणारे. मनोज राजा पूर्वजासारखे, मनोज राजा पूर्वजासारखे अभिनेते नाही कुणी, अभिनेते नाही कुणी. त्या ज्योतिबा शाहू फुल्यासारखे नेते नाही कुणी. आणि महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी, महापुरुषांनी दिले तसे देते नाही कुणी. सुशांत भाऊ, ज्योतिबा शाहू भीमासारखे नेते नाही.